हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 58वी कथा श्री नारायण स्वामीजी यांची आपण ऐकत आहोत. त्याचा पहिला भाग आपण ऐकला. आता आपण दुसरा भाग ऐकूया. श्री नारायण स्वामीजी यांच्या जन्मठिकाणचे एक त्यांचे जुने पुराणे मित्र होते. ते आत्ता सध्या उन अतिशय उच्च अशा सरकारी पदावरती कार्यरत होते. ते एकदा वृंदावन दर्शनासाठी आले आणि ह्या स्वामीजींना हुडकत हुडकत ते स्वामीजी जिथं राहत होते तिथं पोचले. दोघा मित्रांना खूप दिवसांनी भेटल्यावर आनंद झाला आणि काही पूर्वीच्या आठवणी, काही वेदांत, काही ज्ञानचर्चा ह्याच्यावरती खूप वेळ ते दोघं बोलत बसले. त्यामुळे वेळेचं भान राहिलं नाही. म्हणून टिकारीवाल्या मंदिरातून शेवटी एक जण या स्वामीजींना बोलवायला आला. तो म्हणाला, "महाराज, रासलीलेची वेळ झालेली आहे आणि सगळे स्वरूप म्हणजे सगळे पात्र, नट हे सगळेही आलेले आहेत. तेव्हा आता आपण लवकर चला." स्वामीजी आता त्या रासलीलेच्या ठिकाणी निघाले. त्यावेळेला तो मित्र म्हणाला, "हे लीला आणि हे स्वरूप यांची काय भानगड आहे? तुम्ही तर वेदांती आहात. तुम्ही इथे वृंदावनाला येऊन या सगळ्या मुलांच्या बरोबर काय नाच आणि गाणं हे करताय की काय? हे तुम्हाला शोभा देत नाही." त्यावेळेला अत्यंत कळवळून विनयाने स्वामीजी म्हणाले, "मित्र, असं नका म्हणू. असं म्हटलं ना तर अपराध होतो तो. हे जे रासलीलेमध्ये काम करणारे स्वरूप किंवा नट असतात ना, ते जेव्हा त्या ह्याला रासलीलेला सुरुवात करतात, त्यावेळेला ते साधारण बालक राहत नाहीत, तर त्यांच्यामध्ये भगवत आवेश होतो." स्वामीजींनी भावाविष्ट होऊन हे म्हटलं. त्यावरती ते मित्र म्हणाले, "मला तर ही तुमची कोरी भावुकता वाटते आहे. माझा विश्वास नाही ह्याच्यावरती आणि माझा ह्याच्यावर विश्वास तेव्हाच बसेल, जेव्हा ते तुमचे स्वरूप आहेत ना, ते त्यांच्या या भगवत स्वरूपाचा काही परिचय मला देतील." त्यावेळेला स्वामीजींनी विचारले, की "कशा प्रकारचा परिचय तुम्हाला पाहिजे आहे?" यावर मित्र म्हणाले, "जर ते स्वरूप त्यांच्यामध्ये खरोखरी भगवत आवेश होत असेल, तर रासलीलेच्या वेळेला त्यांची प्रसादाची अ, पानबिडी म्हणजे प्रसादाचा विडा मला आणून देतील." त्यावर स्वामीजी म्हणाले, "जर तुमची भावना हे खरोखर पाहण्याची निष्कपट असेल आणि खरी असेल, तर प्रभू तुम्हाला अवश्य ह्या प्रकारे आपला परिचय देतील. तुम्ही चला माझ्याबरोबर." त्यावरती ते मित्र म्हणाले, "मी एका अटीवरती तुमच्याबरोबर येईन. तुम्ही तुमच्या डोळ्यांवरती पट्टी बांधून माझ्याबरोबर चालायचं." कारण तुम्ही जर त्या स्वरूपांना, त्या नटांना डोळ्याने इशारा केला तर? त्यावरती हसत स्वामीजी म्हणाले, "ठीक आहे, तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने माझ्या डोळ्यांवरती पट्टी बांधा." मित्राने खरोखरच नारायण स्वामीजींच्या डोळ्यावरती पट्टी बांधली आणि आलेला माणूस त्या दोघांना घेऊन त्या रासलीलेच्या ठिकाणी गेला. तिथे जाईपर्यंत ह्यांना उशीर झाल्यामुळे प्रेक्षकांनी सगळी तिथली जागा भरून गेलेली होती. त्यामुळे पाठीमागच्या साईडला दोघेजण बसले. लोकांनी स्वामीजींच्या डोळ्यावरची पट्टी बांधली आणि त्यांना असं पट्टी बांधलेली बघितली आणि त्यांना असं वाटलं, की त्यांच्या डोळ्याला काहीतरी झालं आहे, म्हणून ते बहुधा आज पाठीमागे बसलेले आहेत. आता रासलीलेला प्रारंभ होणार होता आणि पडदा त्या मंचावरती टाकून त्या सगळ्या स्वरूपांना भोग अर्पित करण्यात आला. त्यातील श्रीकृष्ण जे होते, जे पात्र श्रीकृष्णाची भूमिका करणार होतं, त्याने तो नैवेद्याचा पदार्थ खाल्ल्यानंतर त्या नैवेद्यातली एक विडा आपल्या तोंडात घातला आणि दुसरा विडा तो हातात घेऊन पुढे आला.
आता पडदा उघडला गेला. पडदा उघडल्या गेल्याबरोबर त्या ठिकाणाहून खाली उतरून आणि गर्दीतून वाट काढत छम-छम असा आपल्या पायाचा आवाज करीत तो स्वरूप स्वामीजींच्या जवळ पोचला आणि स्वामीजींच्या जवळ बसलेल्या मित्राच्या तोंडामध्ये त्यांनी हातातला विडा घातला आणि त्याला म्हणाला, "घे, खा ही बिडी." म्हणजेच खा हे पान. स्वामीजी एकदम आनंदाने असे गदगद झाले आणि उच्च स्वरामध्ये "नंद के लाला की जय, वांछा कल्पतरू व्रज के कन्हैया की जय" असा त्यांनी गजर केला. त्यांच्या सुरामध्ये सूर मिसळून सगळ्या दर्शकांनीही तसा जय जयकार केला. स्वामीजींचे मित्र मात्र एखाद्या चित्राप्रमाणे स्तब्ध होऊन त्या श्रीकृष्णाची भूमिका करणाऱ्या पात्राकडे पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि ते आपले भान हरपून बसले. त्या एका क्षणामध्ये त्यांच्या मनबुद्धी आणि अंतःकरणामध्ये अभूतपूर्व असं परिवर्तन झालं. ते कायमसाठीच नंदलाल आणि भक्त यांच्या पाशी जणू विकले गेले. काही दिवसानंतर स्वामीजींच्याकडून दीक्षा घेऊन ते त्याच भक्ती मार्गाचा मार्गाचे पथिक बनले, ज्या भक्ती मार्गाला ते ज्ञानी यांच्यासाठी त्याज्य असं समजत होते. हे ल नारायण स्वामीजी हे लालाबाबूच्या मंदिरामध्ये नोकरी करून आपला निर्वाह करत होते, ह्याचा उल्लेख आपण ऐकलाय. नोकरीच्या बदल्यामध्ये ते वेतन घेत नसत, तर केवळ 2 वेळेला तिथे प्रसाद भोजन घेत असत. पुढे-पुढे तर त्यांनी स्वतःच्या हातात पैसा घेणं किंवा पैशाला स्पर्श करणंही सोडून दिलं. त्यांच्या वैराग्याची आणि भक्तिभावाची प्रशंसा ही शुक संप्रदायातील एक स्वतः परमविरक्त आणि रसिक असलेले असे संत श्री रूप माधुरीजी यांनी एका आपल्या पदामध्ये केलेली आहे. श्री नारायण स्वामी श्री वृंदावन नामी रहे सदा निष्कामी संत कली में सूर है जाको त्याग है विचित्र तन मन से पवित्र राखे कोपिन मात्र वस्त्र रहे फैसन से दूर है नैन प्रेम रंग माते हरि दर्शन पाए जाते रटना नाम की लगाते रहे रस में जू चूर है भासे रूप माधुरी दास आयो प्रभु में विश्वास त्यागो संपत्ति विलास मन मस्त भरपूर है. श्री रूप माधुरीजी यांनी अगदी थोड्याच शब्दामध्ये स्वामीजींच्या साधक आणि सिद्ध या दोन्हीही रूपांचं वर्णन नैन प्रेम रंग माते हरिदर्शन पाये जाते आणि रटना नाम की लगाते रहे रहे रसमे जू चूर है या ओळीतून केलेलं आहे. खरोखरीच नामनिष्ठ असे जे साधक असतात त्यांच्या डोळ्यामध्ये जे प्रेमांजन रंगतं त्या डोळ्यांनीच त्यांना हरीचं दर्शन सुलभ होतं. हा व्रजाचा भगवान ठाकूर साधकांना आपल्या प्रेमामध्ये रडायला तर लावतो, पण त्यांच्या एकेका अश्रूची किंमत तो त्यांना भरपूर चुकती करतो. या साधकांना दर्शन दिल्याशिवाय त्याला स्वतःलाही राहवत नाही जणू. स्वामीजींना तर त्याने कित्येक वेळेला आणि खूप वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये अनेकदा दर्शन दिलं आहे. पण त्या दर्शन देण्याच्या घटनांपैकी एक घटना या संबंधात अतिशय प्रसिद्ध आहे. संवत 1955 मध्ये आपल्या वृद्धापकाळच्या जीवनामध्ये स्वामीजी या जनकोलाहलाला कंटाळले आणि गोवर्धन येथे निघून गेले. तिथे ते बऱ्याच वेळेला एकांतात बसत असत. एक दिवस कुसुम सरोवराजवळ ते असेच लीलास्मरणामध्ये बसलेले असता अचानक त्यांना राधाकृष्ण दिसले, जे जलद गतीने पळतच साधारण गोवर्धनच्या बाजूला चाललेले होते.
तेव्हा त्यांच्या जवळ जाण्यासाठी हे पण त्यांच्या मागे चालू लागले. हे मागे येताच हे खोडकर नंदलाल पळू लागले आणि अशा प्रकारे त्यांच्या मागे पळत-पळत कुसुम सरोवरापासून गोवर्धनपर्यंत हे तिघजण आले आणि गोवर्धनपाशी आल्यावरती अचानक राधाकृष्ण हे अदृश्य झाले. मग तिथे एका चिंचेच्या झाडाखाली हे स्वामीनारायणजी बसले. थोड्या वेळाने त्यांना असं दिसलं, की आता गोवर्धनहून कुसुम सरोवराकडे हे दोघं अशाच प्रकारे निघालेले आहेत. त्यांनी या स्वामीजींच्याकडे अगदी मिश्किलपणे वळून बघितलं आणि खरोखरच स्वामीजीही ओढल्यासारखे त्यांच्या पाठीमागे चालू लागले. पुन्हा मागच्यासारखाच पकडापकडीचा खेळ चालू झाला आणि ते दोघे पुढे आणि स्वामीजी त्यांच्या मागे अशा पद्धतीने ते पुन्हा कुसुम सरोवरापर्यंत आले आणि कुसुम सरोवरावरती आल्यानंतर त्यांच्याकडे हसत-हसत पाहत आणि त्यांना आशीर्वादाची एक मुद्रिका दाखवून हे दोघं जण अदृश्य झाले. अशा प्रकारे ह्या लपंडावाचा खेळ ही कधी-कधी ते खेळत असत. या दर्शनानंतर हे स्वामीनारायणजी हे रडू लागले आणि उसासे भरू लागले आणि त्या दर्शनाच्या आनंदात आणि विरहाच्या दुःखामध्ये ते भूमीवरती मूर्छित होऊन पडले. पण अशा प्रकारे उसासे टाकणे, रडणे, मूर्छित होणे हे तर प्रेमपथावरच्या पथिकाचं जणू विश्रामच आहे. त्याबद्दल हे स्वामीजी म्हणतात, नारायण घाटी कठीण जहाँ नेह को धाम, बिकल मूर्छा सिसकिवऊ यह मग में विश्राम. प्रियतमाच्या प्राप्तीच्या पश्चात सुद्धा प्रेमपंथावरचे हे पथिक यांच्यासाठी उसासे भरणे, मूर्छित होणे ह्या प्रकारचं वातावरण तर चालूच राहतं. पण हे सगळं या पंथाचं दूषण नाही, तर ते भूषण आहे. आणि ह्यात मुख्य गोष्ट अशी आहे, की खरी तर परमेश्वराची प्राप्ती या पंथामध्ये जितकी सुलभ आहे, तितकी अन्य पंथामध्ये सुलभ नाही. आणि हे सर्टिफिकेट नारायण स्वामीजी यांनी या पंथाला दिलेलं आहे. ते म्हणतात, है न्यारो सब पंथ ते, प्रेम पंथ अभिराम, नारायण यामे चलत, वेगी मिलई पियधाम. त्यांनी दिलेलं हे सर्टिफिकेट या पथावरती चालणाऱ्या पथिकांना नेहमी उत्साहित करेल असंच आहे. जेव्हा स्वामींना कुसुम सरोवरावरती हे जुगल दर्शन म्हणजे राधाकृष्णाचं दर्शन झालं, त्याच्यानंतर ते उद्धव कुंड येथे एका चौबारामध्ये राहू लागले आणि तिथेच 1957च्या फाल्गुन महिन्यामध्ये कृष्ण पक्ष एकादशीला त्यांनी आपलं शरीर ठेवलं. तिथेच त्यांची समाधीसुद्धा आहे. नारायण स्वामीजींच्या अधिकांश रचना ह्या व्रजविहार नावाच्या ग्रंथामध्ये संकलित केलेल्या आहेत आणि तो ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. ह्याच्यामध्ये एकंदर 43 रासलीला आहेत. त्यामध्ये साधारण श्रीकृष्ण जन्म की बधाई, श्री राधाजी का जन्मोत्सव, श्री कृष्ण जी की बाललीला, यमलार्जुन लीला अशा प्रकारच्या अनेक रासलीला वर्णन केलेल्या आहेत आणि त्यातली पदं अत्यंत सुंदर आहेत. अशा प्रकारे ह्या रासलीलांच्या पदांच्या रूपाने नारायण स्वामीजी हे व्रजभूमीमध्ये अजरामर झालेले आहेत. हरी ओम.